कणकवली शिक्षकांची BLO कामातून वगळण्याबाबत तहसीलदारांची भेट. कणकवली 2 जुलै 2025. आज बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेने सायंकाळी 5 वाजता माननीय तहसीलदारांची भेट घेतली. शिक्षकांना BLO कामातून वगळण्याबाबत निवेदन सादर करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. समितीने ठळकपणे सांगितले की BLO सारख्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकांना BLOचे काम देऊ नये आणि सध्या दिलेले आदेश रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली. माननीय तहसीलदारांनी BLO कामकाजासंदर्भात संघटनेची भूमिका ऐकून घेतली आणि आश्वासन दिले की या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा करून येत्या काळात योग्य तोडगा काढला जाईल. सध्या तरी ज्या शिक्षक बंधू भगिनींना BLO नेमणुकीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यांना काही वैयक्तिक अडचणी जसे की गंभीर आजार, मुख्याध्यापक पदाचा कार्यभार, एक शिक्षकी शाळा, एकाच शाळेतील दोन्ही शिक्षक, दिव्यांग असणे किंवा शाळेपासून दूरच्या वाढी वस्तीवर BLOचे काम मिळालेले असणे, अशा सदस्यांची यादी त्यांना देण्यास तहसीलदारांनी सांगितले आहे. त्यानुसार संघटनेला मिळालेल्या अर्जांची संकलित यादी माननीय तहसीलदारांना सादर केली जाईल. ज्या सदस्यांना अजूनही काही वैयक्तिक अडचण असेल त्यांनी आपले अर्ज कृपया आज रात्री किंवा उद्या सकाळी संघटनेकडे सादर करावेत, कारण उद्या ही यादी सादर केली जाणार आहे. शिक्षक समितीच्या राज्य शाखा आणि जिल्हा शाखेमार्फत देखील BLO आदेश रद्द करण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भेटीवेळी शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, तालुका अध्यक्ष सुशांत मरगज, सचिव निलेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष कांबळे, कोषाध्यक्ष सचिन सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर, सल्लागार शिवाजी मडव, संजय तांबे आणि संदीप गोसावी, संचालक श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ घाडीगावकर, तळेरे विभागीय अध्यक्ष अजय सावंत, कणकवली विभागीय अध्यक्ष राजेंद्र कडुलकर, महिला आघाडी शिक्षक नेत्या नेहा मोरे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी निकिता ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख रश्मी आंगणे तसेच बहुसंख्य शिक्षक वर्ग उपस्थित होता.